लॉर्ड, आजच्या वचनाकडे आपण वळू आणि आजचा वचनाचा जो विषय आहे तो म्हणजे तुमच्या आत्म्याची किंमत. जो तुमच्यापाशी जो आत्मा आहे त्या गोष्टीची किंमत काय आहे आणि देवाच्या वचनातून या गोष्टी आपण बघणार आहोत. कारण ज्या जगातली जे सगळ्यात अमूल्य गोष्ट जी आहे ते तुमच्या जवळ आहे, ते माझ्या जवळ आहे, ते देवाने आपल्याला दिली आहे. आणि काही वचन आपण बघू जिथे देव आपल्या आत्म्याविषयी आपल्याला संबोधित करत आहे. मत्तय 16:24 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, तेव्हा येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे यावे. कारण जो कोणी आपला जीव वाचू इच्छितो तो त्यास गमावील, पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास मिळविल. आणि हे शेवटचं वचन तो म्हणतो, जर मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला आत्मा गमावला तर त्यास काय लाभ, किंवा मनुष्य आपल्या आत्म्याचा काय मोबदला देईल. तर इथून आपल्याला आजचा जो संदेश आहे का आपल्या आत्म्याचा मोबदला म्हणजे काय, त्याची किंमत. का जर मी माझा आत्मा देतो तर देवाचं वचन विचारतं की काय काय किंमत लावता तुम्ही त्या गोष्टीची. कारण जेव्हा तुम्ही देवाच्या गोष्टीविषयी आणि देवाने ज्या तुम्हाला शब्द दिला आहे ते जर तुम्ही ऐकत ना, तर इथे हा काय आहे, देव हे म्हणत नाही की काय किंमत आहे रे, तो म्हणत आहे की तुम्ही काय लावत आहात. आणि म्हणून आजच्या वचनातून आपण हे बघू का या आपल्या आत्म्याची किंमत काय आहे. जसं तुम्हाला माहित आहे या जगातल्या प्रत्येक गोष्टीला किंमत आहे की नाही. प्रत्येक गोष्ट जी आहे त्याला किंमत आहे. आणि जसं त्या किंमतीची व्हॅल्यू कधी करतो, कधी बघितलं का, एखादी वस्तू जशी हरवली तर त्या हरवलेल्या वस्तूचं दुःख कशाहून होत असेल, त्याच्या किंमतीहून, हो की नाही. पहिले आपण काय विचारतो, केवढ्याची होती ती, अच्छा एवढ्याची होती, मग सोडणार रे का, कारण आता त्याची जास्त किंमत नाही. पण जर ती महागडी गोष्ट असेल तर काय होतं, आपल्याला दुःख होतं की अरे माझा फोन हरवला, तो फार महाग होता, किंवा माझी अशी गोष्ट हरवली, माझी सोन्याची चेन हरवली, ती महाग होती. सांगण्याचं तात्पर्य, कुठल्याही गोष्टीच्या किमतीवरून आपण काय करतो, त्या गोष्टीविषयीचं जे महत्व आहे ते आपण काय करतो, ठरवतो. दुसरी गोष्ट आपण बघू की ज्या गोष्टी फुकट असतात म्हणजे फ्री असतात त्या गोष्टीविषयी आपल्याला कधीच वाईट वाटत नाही. जर एखाद्यानं आपल्याला काही गोष्ट दिलेली आहे कारण त्यात आपला पैसा लागला नाही, आपले त्या श्रम लागले नाही, म्हणून त्या सहजरित्या आपल्याला त्या गोष्टीची कधीच किंमत नसते. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य, या जगातल्या प्रत्येक गोष्टीला काय आहे, किंमत आहे. आणि ही किंमत ठरवते कशी, तर ही गोष्ट कोणी बनवली. म्हणजे जसं सांगण्याचं तात्पर्य, जर तुम्ही मार्केटमध्ये रोटोमॅक्सचा किंवा रेनॉल्डचा पेन घ्यायला घ्याल तर तो फक्त 10 रुपयाचा भेटते. पण एक मॉन्टब्लॅक कंपनीचा जो पेन आहे तो 10,000 रुपयाला तो पेन भेटते. का, त्या पेन म्हणजे काय करतो, तो स्वतःच लिहितो का, नाही, तुम्हालाच लिहावं लागते. फक्त ज्याने ते बनवलं आहे ती कंपनी फार महागडी आहे आणि म्हणून तो पेन सुद्धा महाग असतो. सांगण्याचं तात्पर्य, सहजरित्या जो निर्माण करता आहे किंवा जो कंपनी आहे ज्याने ते बनवली, ते कंपनी जेवढी मोठी तितका त्या गोष्टीचा काय करतो, व्हॅल्यू ठरतो. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे का ह्या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला शिकणे की मग माझ्या आत्म्याची किंमत काय आहे, हो की नाही. कारण तुम्हाला काय सांगितलं, जो निर्माण करता आहे तो त्याच्यावरून आपल्याला काय करतो, आपल्यापाशी असणाऱ्या गोष्टीची किंमत ठरते. एखादा म्हणतो अरे त्याच्यापाशी आयफोन आहे, तो फोन फार महाग असतो कारण आयफोन कंपनी फार मोठी आहे, आणि त्याच्यावरून आपण काय करतो, त्या गोष्टीची किंमत ठरवतो. तसाच आपला जो सगळ्यात महत्वाचा आहे आणि सगळ्यात अशी गोष्ट जी तुमच्या जवळ ज्याची काहीच किंमत लावता येत नाही, तो म्हणजे आहे तुमचा आत्मा. तो आत्मा या गोष्टीसाठी महत्वाचा आहे कारण तो देवाने तुम्हाला दिलाय. हा जो आत्मा जो आहे ज्याच्याविषयी आपण कधीच काळजी करत नाही, ज्या गोष्टीविषयी आपण कधीच किंमत लावत नाही, ज्या गोष्टीला आपण काहीच किंमत देत नाही, पण तसं खरंच पाहता का तो आत्मा तुमच्यापाशी जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. का, कारण तो देवाने तुम्हाला दिला आहे. आता
आजचा जो प्रश्न आहे की नाही, इथे येशू ख्रिस्त काय विचारत आहे का तुमच्या आत्म्याची काय किंमत लावता तुम्ही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य तो म्हणत आहे का जर तुम्ही तुमच्या आत्म्याविषयी काळजी करत ना, याचा अर्थ काय असतो, याचा अर्थ मी माझा आत्मा आध्यात्मिक जगात विकायला टाकला. याचा सरळ अर्थ काय असतो हो की नाही. जर जसा माझा जेव्हा प्लॉट होता, आता माझं घर बांधणं चालू आहे, ते ब्रोकर लोक सदैव येऊन मला विचारायचे विकत हा का, विकणार आहे का, गिऱ्हाईक आहे आपल्यापाशी. म्हणजे त्याचं सांगण्याचं काय तात्पर्य का जर तुम्ही विकत असाल तर मग आपण बोली लावता येते. बरोबर, जर तुम्ही विकत असाल तर आपण बोली लावू, मार्केटची व्हॅल्यू बघू आणि तुम्हाला किंमत देऊ. म्हणून इथे देव काय म्हणत आहे तर जर तुम्ही आपल्या आत्म्याविषयी किंमत करत ना, मी तुम्हाला अनंताच्या जीवनाविषयी सांगत आहे, मी तुम्हाला नरकाविषयी सांगत आहे, मी तुम्हाला सांगत आहे की अरे तुझं हे छोटंसं आयुष्य जे आहे हे खतम होईल, हे आयुष्य ज्याची तू एवढी काळजी करतो हे खतम होईल, आणि जे अनंताचं जीवन जिथे तुझा आत्मा निघत आहे त्याच्याविषयी जेव्हा तुला काळजी नाही, याचा अर्थ तुझा आत्मा तू विकायला काढलाय, तर त्याची किंमत काय लावत आहे. समजला तुम्हाला आजचा प्रश्न काय आहे. कारण आपण काळजी करत नाही, याचा अर्थ मी काय केला आहे, माझा आत्मा विकायला काढला, मला काही फरक पडत नाही, मला हे जे जग आहे याच्यात मजा येते, मला आवडणाऱ्या गोष्टीमध्ये मजा येते, मला ह्या जगीतल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यातच मजा येते. म्हणून देव म्हणतो की अरे ठीक आहे, माझं आलं लक्षात का तुला आत्मिक गोष्टी आणि तुला देवाच्या गोष्टी याचा काही इंटरेस्ट नाही आहे. मग तो विचारायचा काय किंमत काय लावली तू, म्हणजे कितीला विकत आहे तू, आध्यात्मिक जगात कितीला तुझा आत्मा विकायला काढला आहे जो मी तुला दिला आहे. आणि हा प्रश्न येशू ख्रिस्त इथे काय करत आहे, प्रत्येकाला विचारत आहे की काय या गोष्टीची तुम्ही काय किंमत लावलेली आहे, तुमच्या आत्म्याची तुम्ही काय किंमत लावलेली आहे. आता ही किंमत लावण्यापूर्वी पहिले आपण समजून घेऊ की विकणारा कोण आहे. दुसरं आपण समजून घेऊ विकल्यानंतर कशा त्याची किंमत काय आपण देत आहोत. तिसरं आपण मुद्दा समजणार आहोत ते विकल्यानंतर काय होणार आहे. या तिन्ही गोष्टी आपण बघू. तर विकणारा, जसं मी तुम्हाला सांगतो, विकणारा तो व्यक्ती आहे हो की नाही जो काय करतो, ज्याला आपली गोष्ट देणं आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य पुन्हा एकदा माझा प्लॉट मी तोपर्यंत मार्केटची व्हॅल्यू काढणार नाही जोपर्यंत माझी इच्छा नाही की ते सेल करण्याची. बरोबर, म्हणून विकणारा तो व्यक्ती आहे ज्याला ती गोष्ट आपली द्यायची आहे. बरोबर, एखादा व्यक्ती, जसं मी तुम्हाला ब्रोकरचं उदाहरण म्हटलं, त्याने मला किती की कन्व्हिन्स केलं, बेटा रे मला द्यायचंच नाही आहे तर मी कशाला तुला भाव सांगू. म्हणून इथे आपण जेव्हा आत्म्याविषयी येतो, हा आत्मा विकणारा व्यक्ती तो आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी असं होत नाही की आपण खुर्ची टाकून बसतो, अरे कोणी आत्मा घेता का रे माझा. नाही, आत्मिक गोष्टी तुमच्या स्वभावाद्वारे, तुमच्या कारकिर्दीद्वारे, तुमच्या विचाराद्वारे, तुमच्या वागणुकीद्वारे, तुमचं देवाविषयीच्या प्रेमाद्वारे हे कळतं का तुम्ही तुमचा आत्मा विकायला टाकला. समजला फरक. आत्मिक गोष्टी कोणीच असा बसून म्हणत नाही अरे मला देव नाही पाहिजे, मला देव नाही. नाही, ते तुमच्या स्वभावावरून, तुमच्या ज्या वागणुकीवरून की तुम्हाला खरंच देवाची भीती आहे का, या गोष्टीहून कळतो का याचा आत्मा विक्रीला आहे, हा मार्केटमध्ये विक्रीला आहे का. कारण आपण बघत आहोत विकणारा कोण आहे. तर विकणारा व्यक्ती असा प्रत्येक व्यक्ती जो आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, ज्याला देवाची पर्वा नाही, ज्याला देवाची भीती नाही, ज्याला देवाविषयी काहीच घेणं देणं नाही, ज्याला नरकाविषयी काहीच वाटत नाही, ज्याला अनंत जीवनाविषयी काहीच वाटत नाही, ज्या व्यक्तीला या आध्यात्मिक गोष्टीविषयी काहीच किंमत नाही. कोणा व्यक्तीला, पहिले तर तुम्हाला आपल्याला प्रत्येकाला आध्यात्मिकच देवाने बनवलं, तरीही आध्यात्मिक गोष्टीविषयी ज्याला काहीच किंमत नाही, ज्याच्यासाठी फक्त हे रविवारचं प्रवचन असते आणि ज्याला कधीच तो डिसिजन घेत नाही आणि सगळं त्याचं लक्ष की माझ्या जगातल्या गोष्टी मी कसे मिळू, कसा मी जगू, याच्यावर आपण बोलू. हा व्यक्ती कोण आहे, ज्याने आपला आत्मा विकायला काढलाय. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो काय किंमत लावली, किती लावली आहे. म्हणजे हे जे सगळ्यात मौल्यवान गोष्ट मी तुला दिली आहे, हे आहे तरी तुझी, पण तू कितीला विकत आहे हे तर मला सांग. हा काय आहे, तो जो प्रश्न आहे जो जो मनुष्याला काय देव विचारत आहे. दुसरा आपण बघू की तो किती मध्ये विकत आहे की नाही. पहिला आपण बघू
का ज्या व्यक्तीला आध्यात्मिक गोष्टीविषयी, पापाविषयी, नरकाविषयी, देवाच्या शब्दाविषयी, स्वर्गाविषयी, अनंताच्या जीवनाविषयी काहीच काळजी नाही, तो काय आहे? विक्रेता. त्याने आपला आत्मा विकायला बाजारात, आध्यात्मिक बाजारात टाकला आहे आणि शैतान त्याला खेळवतो. आता तो त्याचा मोबदला बघू, काय मोबदला देत आहे, कारण तोच प्रश्न आहे, काय किंमत लावली आहे. तर त्याचा जो उत्तर आहे तो म्हणजे का माझी स्वतःवरचं प्रेम, या शरीरावरचं माझं जे प्रेम आहे, हे माझ्या पापामध्ये जे माझं प्रेम आहे, माझ्या जीवनातले जे पाप आहेत, माझा गर्व जो आहे, माझा जो व्यभिचार जो आहे, आणि मला या जगातल्या ज्या गोष्टी ज्या आवडतात आहेत, या जगातल्या लोकांची काळजी मी जे घेत आहे, माझं जे स्टेटस जे आहे, मला जे लोक काय म्हणत आहे, या सगळ्या, म्हणजे पहिली गोष्ट लक्षात ठेवा, हे गोष्ट अनलिमिटेड आहे. म्हणजे हे मी तुम्हाला, कारण तुमचे विचार किंवा कोणाचे मी समजू शकत नाही, फक्त मी एक जनरल देवाच्या वचनातून, कारण आपण आपल्या आत्म्याविषयी काळजी घेत नाही, आपण आपल्या आत्म्याचे निर्णय घेत नाही, आपल्या जगातल्या गोष्टीविषयी आपण फटकन भरकन एकदम सटकन निर्णय घेतो, आणि म्हणून मी सांगत आहे की आपण कशामध्ये त्याला एक्सचेंज करत आहोत. तर या सगळ्या गोष्टी, पैशाचं प्रेम वगैरे, जसं मी तुम्हाला सांगितलं, येशू ख्रिस्ताला यहुदा जो नावाचा त्याचा स्वतःचा जो शिष्य होता 12 पैकी एक, त्याने येशू ख्रिस्ताला यहुदी लोकांना 30 नाण्यामध्ये विकलं. तर खरंच जर तुम्ही बघता, त्याने येशू ख्रिस्ताला नाही तर आपला स्वतःचाच आत्मा 30 नाण्यामध्ये विकला. म्हणजे ज्याच्यापाशी देवाचा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्या सोबत होता, त्याला त्याने पैशामध्ये मोजलं आणि 30 नाण्यामध्ये त्याने काय केला? आपला आत्मा विकला. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, आणखी एक कारण काय असतं? पैशाचं प्रेम. पैसा जो असते तो मनुष्याला काय करतो? नरकापर्यंत घेऊन जातो, कारण तो कधीच त्याची इच्छा पूर्ण होत नाही. पुढच्या गोष्टी आपण काय बघू, तर पहिलं करिन्थकरास एक वचन तुमच्यासाठी वाचतो, कारण हे जे लोक आहेत, देव म्हणतो की, लक्षात ठेवा पुन्हा एकदा, कोण आहे? ज्याला स्वर्गाच्या राज्यात जागा नाही, कारण त्याने पृथ्वीवर असताना आपल्या आत्म्याची बोल लावलेली आहे. आणि म्हणून देवाचं वचन मानतं की अनितिमानास देवाचे राज्य वतन मिळणार नाही. तर का? कारण तो अनितिमान आहे. तू तुझ्या आत्म्याचा काय केला? सौदा केला आहे. तुला देवाचे वचन मिळणार नाही. हे तुम्ही जाणत नाही का? फसू नका. कोणीही व्यभिचारी, कोणीही मूर्तीपूजक, कोणीही विपरीत गोष्टी करणारा, कोणीही चोर, कोणीही लोभी, कोणीही दारूबाज, कोणीही निंदा करणारा किंवा लुबाडणारे यांना देवाचे वतन मिळणार नाही. याचा अर्थ देव काय म्हणत आहे? तुम्ही विकलं आहे तुमचं. ह्या ज्या जगातल्या गोष्टी ज्या आहेत, ह्या ज्या तुमच्या शरीराला आवडणाऱ्या आहेत, कधी ह्या गोष्टीचा विचार केला का? मी तुम्हाला, म्हणजे आपण आपला आत्मा देत आहोत, ओके नाही, पण माझी इच्छा आहे की तुम्ही कंपॅरिझन समजा दोघांमधलं. तर हे जग आहे, हे जे शरीर आहे, हे तुमचं जे वय आहे, हे जे या पृथ्वीवरचं आयुष्य आहे, हे समजून घ्या एक पाण्याचा थेंब आहे. ठीक आहे. आता हे पाण्याचं थेंब तुमचं आयुष्य मी समुद्रात टाकतो. आता कोणती गोष्ट किती मोठी आहे समजलं? म्हणजे तुम्ही या पाण्याच्या थेंबाच्या जीवनासाठी ते समुद्रासारखं अनंताचं जीवन, जिथे तुमचा आत्मा निघून जाणार आहे, पण तुम्ही काळजी काय केली? या पाण्याच्या थेंबाची. त्या अनंताच्या जीवनासमोर, त्या समुद्रासमोर पाण्याच्या थेंबा एवढं तुमचं जीवन आहे. पण आपल्याला या गोष्टीमध्ये एवढा इंटरेस्ट आहे, कारण या शारीरिक गोष्टीमध्ये इतका इंटरेस्ट आहे का आपण त्या गोष्टी नाकारल्या. पुढे आपण बघू, देवाचं वचन सांगतं की नीतिसूत्रे 6:16 मध्ये प्रभू बोलतो, परमेश्वराच्या या गोष्टीचा द्वेष करतो, आणि देव ज्या गोष्टीचा द्वेष करतो त्यातल्या 7 गोष्टी म्हणजे कुठल्या? तर गर्विष्ठ डोळे, लबाड बोलणारी जीभ, निरपराध्यांचे रक्त पाळणारे हात, मन जे वाईट गोष्टी करण्यास योजना आखते, पाय जे वाईट गोष्टी करायला त्वरेने धाव घेतात, लबाड बोलणारा खोटा साक्षी, आणि जो कोणी भावाभावामध्ये वैमनस्य पेरणारा मनुष्य आहे त्या आहेत. सांगण्याचं तात्पर्य, जसं मी तुम्हाला सांगितलं, हे लिस्ट कितीकही मोठी असू द्या, कदाचित ह्या लिस्टमध्ये तुम्ही नसाल, पण जर तुम्ही देवासाठी किंवा देवाच्या शब्दावर विश्वास ठेवून त्याच्यापासूनचं जे सॅल्वेशन आहे, जिथे तुमचा आत्मा अनंताच्या स्वर्गात जाऊ शकतो, हा ज्याही गोष्टीमुळे तुम्ही आपला निर्णय घेत ना, त्याच्यामुळे तुम्ही काय केलाय? तुमच्या आत्म्याची बोली लावली आहे का नाही, मी हे घेते.
मला ह्या गोष्टी नको, मला हे आवडते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला सांगू शकत नाही ओके नाही का तुम्ही काय गोष्टीसाठी आपला मोल लावत आहात, पण देवाचे वचन सांगताय का हे सगळे लोक हे जे करणारे याने आपला आत्मा विकला आहे. आणि म्हणून देवाचं वचन विचारतं की काय बोली लावत आहात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे तुम्ही कधी समजले नसाल आणि हे देवाने मला सुद्धा या वचनचा अभ्यास करत असताना दाखवलं. हे तुम्हाला खूप महत्वाचं आवश्यक आहे. तुम्हाला माहित आहे का की आपण ज्या शरीरासाठी सगळ्या गोष्टी करतो ओके नाही, आपल्याला राग येते, आपल्याला चर्च आवडत नाही, आपल्याला देव आवडत नाही, आपल्याला प्रार्थना आवडत नाही, आपल्याला देवाचे वचन आवडत नाही, तर हा जो प्रकार आहे हे कोणाला आवडत नाही, तर हे जे तुमचं शरीर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, विचार करा या गोष्टीविषयी. जेव्हा एखादा मनुष्य मरतो, ठीक आहे, एखादा मनुष्य जेव्हा मरतो त्या व्यक्तीला कधीच नावाने बोलावल्या जात नाही. याचं कारण मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. त्या मनुष्याला फक्त बॉडी म्हणतात. आता का बॉडी म्हणतात बा? कारण जो तुमचा सोल आहे, म्हणजे जो तुमचा आत्मा आहे, ते तुमची आयडेंटिटी आहे. समजले का तुम्ही? जेव्हा तुम्ही जर मी मेलो, मी माझ्यावर घेतो, तुम्ही नितीन आला का म्हणणार नाही, कारण नितीनचा आत्मा हा निघून गेला. जो खरा नितीन आहे, आता नितीनचं फक्त शरीर राहिलं. म्हणून तुम्ही किती काही मन जळ करा, नितीन आला का, तुमच्या मनाला पटणारच नाही, कारण तुम्हाला माहित आहे तो नितीन नाही, ते त्याचं शरीर आहे, त्याला बॉडी म्हणावं लागतं. समजले? म्हणजे तुमची जे खरी आयडेंटिटी, जे तुमचं खरं अस्तित्व आहे ते निघून गेलं, पण तुम्ही त्याच गोष्टीसाठी सगळं लावून दिलं जे आता मातीत टाकणार आहे. समजले फरक तुम्ही? हे तुम्हाला समजणं आवश्यक आहे की कारण मला जगातलं सगळं पाहिजे. हो, कशासाठी? जे आता मातीत टाकणार आहे. तुम्ही म्हणजे तुमचं शरीर नव्हे, तुमचं शरीर फक्त देवाने एक घर म्हणून दिलं, जे मांसाचं, हाडाचं आणि रक्ताचं आहे, ज्याच्यामध्ये देवाने जो आत्मा दिला आहे तो राहावा. या जगातलं शारीरिक तुमचं घर आहे ते, पण तुमची खरी अस्तित्व, तुमचं आयडेंटिटी हे तुमचा सोल आहे, म्हणजे तुमचा आत्मा आहे, जो जसे तुम्ही मरता तसेच तुमच्यातून सोडून जातो. म्हणून खूप लोकांना काय वाटतं माहिती का, मी तर मातीत गेलो. तू मातीत नाही गेला, तुझं घर बदललं. तुझा आत्माने जे शारीरिक घर जे दिलं आहे ते सुटलं, तू निघून गेला. तू आतापर्यंत ज्या गोष्टीविषयी काय, मला हे आवडतो, मला ते आवडतं, मला जगातल्या ते जे शरीर ज्याच्याविषयी तू सगळं करत होता ते टाकणार आहेत तिथं, त्याला बॉडी म्हणतात. तुझी जी आयडेंटिटी किंवा तुझं जे अस्तित्व आहे ते तुझ्या शरीराने सोडलं तुझ्या मेल्यानंतर, आणि तुझा आत्मा तू जो आहे तो निघून गेला. पण तू आजपर्यंत जे आता ते मातीत टाकणार आहे, ज्याचा आता वास येणार आहे, जे कडक होणार आहे, ज्याला मातीत दागणार आहे, तू त्याच्यासाठी जगत होता. ही गोष्ट समजणं खूप आवश्यक आहे. तुम्हाला लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे की कोण्या गोष्टीसाठी आपण जगत आहोत. कारण मी तुम्हाला या गोष्टी सुद्धा सांगतो, कारण मी मृत्यू आताच बघितला आहे आणि मला देवाचे वचन माहित आहे, मला समजतं. समजलं का? एक फक्त माझी आई होती, आता ती आपल्या आई संग खूप ऑफकोर्स प्रेम आहे, तिला म्हणायला बिलकुल साहजिक आहे की माझी आई. बाकींसाठी आई नाही, बाकींसाठी शरीरच आहे, कारण ती आयडेंटिटी गेली. म्हणून त्याला बॉडी म्हणतात. सर बॉडी लेके जाएंगे क्या, है की नाही? जेव्हा दवाखान्यात टाकतो तेव्हा हे म्हणत नाही की माझी बॉडी घेता का. डॉक्टर बॉडी घेत नाही, तो म्हणते मरीज लोंगे क्या, म्हणजे जिवंतवाला घेतात. क्या नाम है बेटा उसका, नितिन इंगड़े, लाओ उसको. आणि जेव्हा तो मरतो, भैया बोलते हो डॉक्टर उसको बुलाओ, वहां पे एम्बुलेंस का फोन है, वो बॉडी लेके जाएगा, फ्री में लेके जाता. तो नितिन इंगड़े गेलेला नितिन इंगड़े राहिला नाही, तो नितिन इंगड़ेचा जो आत्मा तो निघून गेला. आता फक्त बॉडी राहिली, ज्याच्यासाठी तुम्ही सगळं आयुष्य घालवता. दुसरी गोष्ट, हे जे शरीर आहे, ठीक आहे, या शरीराला काहीच इंटरेस्ट नाही का. लॉजिक समजा, हे थोडी चाललं, समजलं का तुम्ही? हे थोडी चाललं स्वर्गात. तो काय म्हणतो, अबे मी इथंच आहे ना, मी इथंच राहणार आहे ना, म्हणून तू मला आवडणाऱ्या गोष्टी कर
आणि म्हणून आपण या गोष्टीसाठी हे असं कधी बघितलं का? एखादा मित्र, म्हणजे तुम्हाला समजून सांगतो, दोन मित्र असतात, ते आपसात बोलतात, तो त्याला सदैव वाईट सल्ला देतो, अरे होईल ना, आणि तो सदैव फसत राहतो, आणि मग नंतर आपल्याला कळतो अरे याला तिथं जाणंच नाही, याला त्या गोष्टीची काळजीच नाही, म्हणून हा काहीच काळजी घेत नाही. सांगण्याचं तात्पर्य, तुम्ही ज्या शरीराला बळी पडता ते शरीर कारण स्वर्गात जात नाही, कारण मांस हाडं रक्त हे स्वर्गात शिरत नाही, कारण तुमचा आत्मा स्वर्गात जातो, आणि आपण जे आयुष्य आपल्या या शरीरासाठी घालवतो ते इथंच राहून जाते, आणि म्हणून ते शरीर सदैव तुमच्या विरुद्ध जातं. तो तुम्हाला सांगतो चर्चची गरज नाही, तो तुम्हाला सांगतो तारणाची गरज नाही, तो तुम्हाला सांगतो बायबलची गरज नाही, तो तुम्हाला सांगतो येशूची गरज नाही, तो तुला सांगतो पाप्याची गरज नाही, कारण त्याला जायचं नाहीये. त्याला माहित आहे की मला इथंच गाडतीन 8x3च्या पेटीमध्ये, इथंच गड्डा खोदणार आहे, तू फास. हे तुम्हाला समजणं खूप आवश्यक आहे की काय करत काय आहो, फक्त शरीराला भरत आहो. कुठल्या शरीराला? ज्याला मेल्यानंतर 24 तासही जास्त ठेवले ना तो वास मारते, लोक स्वतः तुम्हाला बाहेर काढतात, अरे घेऊन जा याला, टाका याला. पण आता तर मला तेच आवडते, त्याला मातीत टाकल्या जातात. म्हणून समजले तुम्ही देवाचं वचन काय सांगत आहे? काय मोबदला देता, म्हणजे काय तुम्ही देता? कारण तुम्ही आपला आत्मा विकायला काढला, तुम्हाला देवाच्या गोष्टी आवडत नाही, तुम्हाला पाप करणं आवडतं, तुम्हाला वाईट करणं आवडतं, तुम्हाला लबाडी करणं आवडतं. तुम्हाला लक्षात ठेवा, जगातल्या सगळ्या गोष्टी या जगातला व्यक्ती जो करतो ते फक्त शरीरासाठी, का मला फक्त शरीर पाहिजे, माझ्या शरीराला काय आनंद आहे. आणि ज्या वेळेस ते शरीर संपतं, ते शरीर मातीत टाकल्या जातं, आणि तुमचा जो आत्मा, कारण काय केला तुम्ही? मोबदला लावला आणि तो देऊन टाकला. जे तुमची आयडेंटिटी, जे तुमचं अस्तित्व, जे तुम्ही आहात, म्हणून ह्या मूर्खतेतून पहिले निघून जा, जे आपल्याला जग शिकवतं. आता मी मरीन, मग काय कोण पाहिलं? तू सगळंच पाहिशील, फक्त तुझं शरीर इथं आहे, तू सगळंच पाहिशील. म्हणून हे समजून जगू नका की एकदा खतम होऊन झालं माय, नाही, तिथून सुरुवात होते, तिथून सत्य तुम्हाला कळते. फक्त फरक ही असते की आता तुम्हाला पलटून येथून दुरुस्त करता येत नाही. इतकं सत्य ऐकूनही जर तुमचे मन नम्र होत नसेल आणि तुम्हाला समजत नसेल जीवनाचं सत्य, मी तुम्हाला सांगतो कोणीच तुमचं हृदय उघडू शकत नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे? आत्मिक गोष्टी, देवाचं वचन, देवाचं सत्य, की माझा आत्मा जो सगळ्यात महत्वाचा आहे, याचं तारण कसं होईल, देव माझी क्षमा कसा करेल, माझा आत्मा कसा वाचू शकेल. आणि जेव्हा तुम्हाला आपल्या आत्म्याविषयी काळजी वाटेल, आणि तेव्हा कुठं तुम्ही सत्य शोधायला चालू कराल की मला स्वर्गातील देव पाहिजे. तुम्हाला माहित आहे का, फरक पडत नाही तुम्हाला येशू माहीत आहे का नाही, पण या जगाच्या पाठीवर जगातला कुठलाही व्यक्ती, फक्त मला देव समजायचा आहे, मला शोधायचा आहे, ते सत्य काय आहे हे जर त्याने शोधणं चालू केलं तर बरोबर येशू जवळ येईल. समजले फरक? पण कधी? जेव्हा तुम्ही या शरीरातल्या आवडणाऱ्या गोष्टी ओके नाही टाकून द्याल, आणि जेव्हा आपल्या आत्म्याविषयी काळजी कराल, आणि याच्यातूनही जर तुम्हाला आपल्या शरीराचं महत्त्व आणि आपल्या आत्म्याचं महत्त्व, जो आत्मा जे तुम्ही स्वतः आहात. आज जेव्हा माझी आजी गेली, हे असं बिलकुल नाही, अजून तुमचे डोळे उघडतो, काळजी तर तिथं आहे, तिचं जे शरीर आहे, जे शारीरिक घर देवाने आत्मा ठेवण्यासाठी, जे मांस हाड्या आणि हड्ड्यानं आणि रक्तानं बनलेलं आहे, जे मेल्यानंतर फटकन सळणं चालू होतं, याचं कारण म्हणजे ज्या शरीरासाठी आपण तनतन उडतो, ते शरीर काय करतं माहिती आहे का? ते म्हणतं मी याच्यावरतं रक्त देत नाही, मग तो इथं थांबवते. इथं थांबवलं म्हणून काय होते? माइंड थांबते. पहिले माइंड मरते, माइंड मेल्यानंतर काय होतं? हे जे रक्त, कारण पंप होत नाही, थोड्या वेळ राहते आणि ते बंद होऊन जाते. त्यानंतर काय होतं? शरीर पिवळं पडणं चालू होतं. त्यानंतर काय होतं की आपल्या मांसपेशा सगळ्या गोष्टी हळूहळू पूर्ण बॉडी मरणं चालू होऊन जातं, आणि मग त्या व्यक्तीला स्मेल येणं चालू जातं. हे जे तनतन करणारं हे बंद होतं, आणि तो जो आत्मा जे तुम्ही आहात तो अनंतासाठी निघून जातं. म्हणून जेव्हा मी तुम्हाला माझ्या आजीविषयी सांगितलं, काय गरज होतं? डिसिजन घेणं.
अरे निर्णय घे, तुला आतून काय होत आहे फरक पडत नाही. आज तू ख्रिस्ताला हाक मारून जर त्याला क्षमा मागशील की येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, याच समय तुझं अनंताचं जीवन की मी मेल्यानंतर स्वर्गात जाईल ही गोष्ट निश्चित होऊ शकते जेव्हा तू ते डिसिजन घेशील. पण जर तू माझेच विचार, माझीच समज, मला जे आवडते, जगाला काय आवडते, माझे विचार काय म्हणतात, आणि जेव्हा तुम्ही या शारीरिक गोष्टीकडे सगळ्यात जास्त प्राधान्य देता, काय केला तुम्ही? मोबदला लावला. म्हणजे तुम्ही काय केलं? स्वतःलाच विकून दिलं. म्हणून हे वचन आपण शेवटचे वाचू. मत्तय 16:24. इथे देव काय म्हणतो? मत्तय 16:24. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे यावे. याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं काय? वधस्तंभ म्हणजे काय? की माझ्या सगळ्या इच्छा, गरजा, माझ्या अडचणी आणि माझं जेही माझ्या शारीरिक मला महत्त्वाचं वाटते त्या सगळ्या गोष्टी सोडणे. कारण तुम्हाला सांगितलं, जोपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टी सोडून की मला ख्रिस्त पाहिजे, मी माझी सगळी समज, माझ्या सगळ्या गोष्टी सोडते आणि ख्रिस्ताला हाक मारते की येशू माझी क्षमा कर. तो काय म्हणतो? जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे. तो हे म्हणत नाही तुम्ही स्वतःला घेऊन या माझ्याजवळ. तो काय म्हणतो? स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे यावे. एक लक्षात ठेवा, हे ऐकताना की नाही खूप कठीण वाटत असेल, पण मी तुम्हाला सांगतो, हे झाल्याशिवाय जर तुम्ही इथं गेले ना, निघून गेले, ते जे कठीण वाटेल त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही. हे काय अशी गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही निर्णय घेता आणि सगळ्या गोष्टी सोपी होतात. पुढचं वचन देव म्हणतो, हे वचन खूप महत्वाचं, 25वं वचन, कारण जो कोणी आपला जीव वाचू इच्छितो, आणि हे बघा, हे वचन समजून घ्या, तो त्यास गमावील. म्हणजे जर तुमची इच्छा आहे का माझा जीव वाचला पाहिजे, याचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगतो, पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास मिळविल. म्हणजे तो काय म्हणतो? जर तुम्ही आपला जीव वाचू इच्छिता, याचा अर्थ काय होतो? का तुम्हाला फक्त या जगातल्याच गोष्टी पाहिजे नाही रे, याच्यातच तर जीवन आहे, अरे हेच तर आनंद आहे, अरे ते किती मजा करतात, हे सगळे थोडी देवदेव करते, हाच तर मूर्खासारखा ओरडतो, पण जगात थोडी अशा गोष्टी चालतात. तर तुम्ही काय करता? आपल्या शरीराच्या गोष्टीसाठी आपला जीव पकडून ठेवता. देव म्हणतो, जर तुम्ही आपला जीव जो आहे, आपलं जीवन जे आहे ते वाचवण्याचा प्रयत्न करता तर ते तुम्ही गमावाल. पण उलट काय म्हणतो? पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास मिळवेल. म्हणजे नाही, मी या सगळ्या गोष्टी सोडते, फरक पडत नाही की जगासाठी मला काय लोक बोलतील, मला काय म्हणतील, काहीच फरक पडत नाही, मला ख्रिस्त पाहिजे, मी मेला तरी चालतो. तो काय म्हणते? जर तुम्ही माझ्याकरिता आपला जीव गमावाल तो त्यास मिळवेल. शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. 2 मित्र होते आणि त्यातला एक गर्विष्ठ श्रीमंत व्यक्ती, तो समुद्राच्या जहाजात जात होता. दोघही जण जहाजाने समुद्रात जात होते. समुद्र फार खोल असतो आणि त्या समुद्रात जात असताना हा जो श्रीमंत व्यक्ती होता त्याच्यापाशी एक खूपच महागडा, कोहिनूरपेक्षा महागडा हिरा होता. पण हा व्यक्ती एवढा श्रीमंत आणि गर्विष्ठ होता आणि त्याला वाटायचं की मला कोणीच काही करू शकत नाही आणि माझा जो हा मोठा हिरा जो आहे, सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे, ही गोष्ट मी याच्यासंग कसाही खेळू शकतो. मग हा काय करायचा? दर सकाळी त्या जहाज जात असताना त्या बोटीच्या सगळ्यात पुढं यायचा आणि तिथे तो महागडा हिरा जो आहे त्याला असा टॉस करायचा, असा रोज असा फेकायचा, असा कॅच करायचा. त्याचे जे मित्र बघत होते आणि ते म्हणाले, अरे काय करत आहे, अरे पडेल तो, अरे काय करत आहे. नाही, मी पकडू शकतो, काय मोठी गोष्ट आहे. हा रोज त्या गोष्टी ह्या करायच्या, रोज तो असा उडवायचा, सगळ्यात महागडा त्याचा आहे की नाही. एक दिवस त्याने काय केलं, असा फेकला आणि असा फेकून तो सरळ पडला समुद्रात. सगळे अवतीभोवतीवाले बघत राहिले, म्हणाले काय मूर्ख आहे, काय मूर्खपणा केला, एवढी महागडी गोष्ट ते टाकून दिली. हा व्यक्तीपाशी काय राहिला? फक्त पस्तावा. जेव्हा तुम्ही या जगात असताना
जे सगळ्यात अमूल्य गोष्ट तुम्हाला दिली आहे, देवाचे वचन तुम्हाला वारंवार सांगितल्या जाते, अरे पलटा, अरे सुधरा, अरे त्याला हाक मारा, अरे पश्चाताप करा. आपण त्या व्यक्तीसारखे रोज उडवत आहोत आपला आत्मा. 1, 2 प्रत्येक क्षण, 1, 2 24 तास जात आहे, रात्र जात आहे, दिवस जात आहे, सगळ्या गोष्टी होत आहे. पण एक दिवस तुम्ही असे कराल ते चुटकी वाजणार नाही. ते म्हणे डन, बॉडी घेऊन जा. विकला तुम्ही तुमचा आत्मा. लक्षात ठेवा, देवाचं वचन सांगतं, इथं देव तुम्हाला विनंती करत आहे की अरे काय बोली लावता, तुम्हाला समजत नाही का काय महत्त्वाचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुमचे सगळे विचार, तुमच्या सगळ्या गोष्टी जे तुम्हाला ख्रिस्ताला हाक मारण्यासाठी का माझ्या पापाची क्षमा कर, मला नरकात जायचं नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सावरा लागेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाहेर ठेवावं लागेल. आणि देवाचं वचन सांगतं की सर्वांनी पाप केले, देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. एवढं सोपी आहे. तुम्ही स्वतःच्या कार्याद्वारे स्वर्गात जाऊ शकत नाही. तुमची आत्मिक कंडिशन जी आहे देवाच्या वचनातून, ती सध्याची जे कंडिशन आहे ती म्हणजे हे, तुम्ही स्वतःहून कुठलाच व्यक्ती स्वर्गात जाऊ शकत नाही. देवाची इच्छा आहे का तुम्ही स्वर्गात आले पाहिजे. देवाची इच्छा होती की माझी आजी स्वर्गात आली पाहिजे, पण देव तुमचे पाप स्वर्गात येऊ देत नाही. आणि देव पवित्र असल्यामुळे आता त्याला तुमच्या पापाची शिक्षा तुम्हाला देणंच आहे. आणि म्हणून कुठलाही व्यक्ती, जरी तुमची किती की इच्छा असेल, तो मरून सरळ अनंताच्या नरकात जातो. कुठलाच व्यक्ती स्वर्गात स्वतःच्या कार्यामुळे जाऊ शकत नाही. पण देव तुमच्यावर प्रेम करतो आणि म्हणून हे खाई बुजवण्यासाठी त्याने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पाठवला. त्याने तुमच्या पापाची शिक्षा 2000 वर्ष आधी तो या पृथ्वीवर आला. तुमच्यासाठी तो मारण्यात आला, तुमच्यासाठी तो गाळण्यात आला. 3ऱ्या दिवशी तो मरणातून उठला आणि स्वर्गात बसला आहे. आणि जोही व्यक्ती विश्वासाने हाक मारतो, येशू माझा आत्मा वाचव, मला नरकात जायचं नाही, माझ्या पापाची क्षमा कर, मी तो पापी आहे, मला समजत आहे का एक दिवस माझा अंत होईल, माझं शरीर, माझं बॉडीच राहून जाईल, माझं अस्तित्व हे माझ्या आत्म्यासंग अनंताच्या नरकात चाललं जाईल. येशू मला आज हे कळलं, मी हा निर्णय घेते, कारण मला माहीत नाही कुठला ॲक्सिडंट, कुठला अटॅक, कुठली गोष्ट माझ्यावर येणार आहे हे मला माहीत नाही. म्हणून कारण वचन सांगतं की वेळ योग्य असतानाच त्याला हाक मारा, कारण तुम्हाला माहीत नाही उद्या तुमच्याजवळ आहे का. आणि जेव्हा तुम्हाला कळतं की हो मला गरज आहे, मला नरकात जायचं नाही, मला माहीत नाही की मी मरेल तर कुठं जाईल, याची जर तुम्हाला शाश्वती नसेल तर तुम्हाला ते डिसिजन घेणं आहे. आणि जसे तुम्ही हाक मारता की येशू माझ्या सगळ्या गोष्टीला मी सोडते आणि तू देवाचा पुत्र आहे हा पहिले विश्वास ठेवते, मी पापी आहे हा विश्वास ठेवते, माझे पाप मला नरकात टाकतील हा विश्वास ठेवते, पण मला नरकात जायचं नाही, कारण तू माझ्या पापाची शिक्षा घेतली आहे, तू मला क्षमा करू शकतो. आणि जसे तुम्ही विश्वासाने हाक माराल, येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. देव काय करेल त्याच समय, त्याच क्षणी, हो की नाही. माझ्या आजीविषयी मी तुम्हाला सांगितलं, सगळ्यात महत्त्वाचं काय होतं विचार करा. 88 वर्षाची होती. तो निर्णय घेणे, तो निर्णय जोपर्यंत तो व्यक्ती घेत नाही, आणि जेव्हा तिला कळलं मला तारण्याची गरज आहे, जसं तिनं हाक मारलं येशू माझा आत्मा वाचव, तिच्यापाशी ते शांती आली. देव त्याच समय तुमचा आत्मा वाचवतो. त्याला तारण म्हणतात. तारण म्हणजे मी नरकापासून वाचले, तारण म्हणजे माझा आत्मा नरकापासून बचावण्यात आला, येशूने मला वाचवलं, माझ्या पापाची क्षमा झाली, नवीन जीवन मला भेटलं. आता नवीन जीवन मी देवाच्या वचनावर जगत आहे. एक पवित्र जीवन जगण्यासाठी देव मला सहाय्य करतो. हा विलक्षण बदल तुमच्यामध्ये होईल. जे तुम्ही आहात त्यात एक नवीन व्यक्ती ख्रिस्त निर्माण करेल, ख्रिस्ताच्या प्रतिरूपेचा, आणि तोच व्यक्ती स्वर्गात जाईल. कारण नव्याने जन्मल्याशिवाय स्वर्गाचे राज्य कोणीच बघू शकत नाही. आपण प्रार्थना करू, आपले डोळे बंद करू. मला ठाऊक नाही तुमची आत्मिक कंडिशन, पण देव आजच्या वचनाद्वारे सुद्धा तुम्हाला विचारत आहे आणि तुम्ही त्याला उत्तर देऊ शकता. जेव्हा देव तुम्हाला विचारतो काय लावली तुझ्या आत्म्याची किंमत,
कारण तू त्याला हाक मारत नाही, कारण तुझा विश्वास नाही, कारण तुझ्या आत्मिक गोष्टीविषयी तुला कुठलीच काळजी नाही, कारण तुझ्या आत्म्याविषयी तू काळजी करत नाही, याचा अर्थ की तू आपला आत्मा विकायला काढलाय. काय किंमत लावली आहे? म्हणजे अशी खरंच तुला माहित आहे की हे किंमत योग्य आहे? त्या प्रश्नाचं उत्तर फक्त तुम्ही आणि देव, तुम्हीच देऊ शकता. पण जेव्हा तुम्ही म्हणता की नाही येशू, मला माझ्या आत्म्याची कदर आहे, मला माझ्या आत्म्याविषयी परमेश्वर आज कळला आहे प्रभू. होय प्रभू, मला नरकात जायचं नाही, माझा आत्मा वाचव माझ्या राजा, माझ्या पापाची क्षमा कर माझ्या येशू. होय प्रभू, आजच परमेश्वर आम्ही तुला हाक मारतो. परमेश्वरा, माझ्या हृदयात तू ये माझ्या येशू. मी विश्वास ठेवते आज परमेश्वरा, आजपर्यंत फक्त मला तुझ्याविषयी फक्त नाव माहीत होतं, तुझ्याविषयी मी फक्त ऐकत होते, पण कधी परमेश्वरा तो निर्णय मी कधीच घेतला नाही. मला माझी आत्मिक कंडिशन कधीच समजली नाही. मला वाटलं या शरीरातल्या गोष्टीच फक्त आनंदाच्या आहेत, आणि मला जेव्हा आज कळलं की हे शरीरचं नाव फक्त बॉडी म्हणून राहील आणि मी अनंताच्या नरकात निघून जाईल. हो येशू, मी पापी आहे, माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव माझ्या राजा. मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. मी माझं जीवन बदलण्यासाठी रेडी आहे. होय परमेश्वरा, कितीकही कठीण असो माझ्या राजा, कारण वचन सांगतं की जो आपला जीव बचावण्याची कोशिश करेल तो आपला जीव गमावेल, पण जो आपला ख्रिस्तासाठी आपला जीव गमावेल त्याला त्याचा जीव परत मिळेल, त्याला वाचवण्यात येईल. तर तो व्यक्ती तुम्ही असाल, त्याला हाक मारा. येशू म्हणतं, चाकून बघ की मी खरा आहे, एकदा तरी विश्वास ठेवून बघ तुम्ही खरा आहे. आणि जसे तुम्ही जिथेही बसल्या विश्वासाने त्याला हाक मारता, येशू मला वाचव, माझी क्षमा कर, मला नरकात जायचं नाही माझ्या राजा, माझा आत्मा वाचव प्रभू. आज मला तुझी प्रीती कळली, आज मला समजलं की तू क्रूसावर माझ्यासाठी काय केलं. होय प्रभू, आज मला कळलं की देव प्रीती आहे हे याचा अर्थ काय आहे. कारण परमेश्वरा, तुझी इच्छा आहे की मी मरावं नाही, तुझी इच्छा आहे की मी नरकात जावायचं नाही, आणि म्हणून तू आपला पुत्र येशू ख्रिस्त पाठवला, जो आमच्यासाठी देण्यात आला. वचन सांगतं आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, यासाठी की आपल्याला त्याच्याद्वारे अनंत काळचं जीवन मिळावे. वचन सांगतं, जोही विश्वासाने हाक मारेल, येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. सगळी शरम, सगळ्या गोष्टी मी दूर ठेवते माझ्या राजा. होय परमेश्वरा, मी तुला हाक मारते, मला तू वाचव. जसे तुम्ही विश्वासाने हाक मारता, कारण देव तुमची प्रार्थना ऐकतो. त्याची इच्छा आहे की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. तो बघत आहे का तुम्ही आपल्या आत्म्याचा किंमत लावता, की तुम्ही आपल्या आत्म्याची कदर करून त्याला हाक मारता की तो तुमच्या आत्म्याला अनंताचं जीवन देतो. हा निर्णय तुमचा आहे. मी आशा करतो की आजचं वचन, आजचा संदेश तुमच्या आत्मिक गोष्टीसाठी की योग्य निर्णय तुम्ही घ्यावा. की आपल्याला माहीत नाही की आपल्यापाशी शेवटचा दिवस कधी आहे, पण ही शाश्वती असणे की हो देवाने मला वाचवलं, माझ्या पापाची क्षमा झाली आहे, मला ख्रिस्ताने वाचवलं, ही साक्ष तुमची असावी. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो तुला. धन्यवाद मानतो आजच्या वचनासाठी, आजच्या संदेशासाठी. होय प्रभू, या खोलीत असलेल्या, ऑनलाईनमध्ये असलेल्या ह्या संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रभू तू कळू दे माझ्या राजा. होय प्रभू, हे शारीरिक जीवन परमेश्वरा, ज्याचा आपल्याला आज खूप आनंद आहे, पण परमेश्वरा हे सगळं व्यर्थ आहे. होय प्रभू, एक क्षण येईल, या सगळ्या गोष्टी संपतील, आमच्यातल्या कुठल्याच गोष्टी परमेश्वरा राहणार नाही, त्या मातीत टाकल्या जातील आणि आपला आत्मा अनंतासाठी निघून जाईल. गरज आहे त्याच्याच आधी आपली क्षमा ख्रिस्तापासून घेणे. होय परमेश्वरा, प्रार्थना करतो हे वचन संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात कार्य कर. त्याला त्याची आत्मिक कंडिशन, त्याची मरतानाची कंडिशन दाखव माझ्या राजा. होय प्रभू, की ते तुला हाक मारतील. धन्यवाद मानतो आजच्या दिवसासाठी. पुन्हा एकदा धन्यवाद मानतो, जे महान तारण, जे आशा प्रभू आम्हाला तुमच्यापासून आहे. होय प्रभू, तुझ्यापासून जर आशा आणि हे सुवार्ता नसली, मनुष्यापाशी काहीच नाही माझ्या राजा. होय प्रभू, प्रत्येक आत्मा अनंतासाठी निघून जाईल नरकामध्ये. धन्यवाद मानतो, जे महान आशा प्रभू जे तुझ्यापासून आहे. धन्यवाद देतो प्रभू आजच्या दिवसासाठी, आजच्या चर्चसाठी. जेही लोक इथे जुळले त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर, जे ऑनलाईन आहे त्यांना आशीर्वादित कर, आणि विश्वासू राहण्यात, तुझ्या वचनात राहण्यात, तुझं सत्य समजण्यास, ऐकण्यास आणि स्वीकारण्यास त्यांना सहाय्य तू कर. धन्यवाद मानतो, गौरवितो तुला, आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण उभे राहू, गीत गाऊन आपल्या संदेशा